मंत्रिमंडळ फुल सध्या वेकन्सी नाही। मंत्रिमंडळात जागा नसल्याने कुणालाही मंत्रिपद मिळणार नाही। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेश आणि मंत्रिपदाच्या चर्चेवरून फडणवीसांचा हा अप्रत्यक्ष टोला। कुठलीही ऑफर दिली तरी शेवटच्या श्वासापर्यंत एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही। शिंदेंचा पीए बनायलाही तयार। मालवणमधल्या प्रचार सभेत निलेश राणे यांचं वक्तव्य। निलेश राणे म्हणजे शिवसेनेचे खणखणीत नाणे। निलेश राणे म्हणजे शिवसेनेची भगवी रेष। इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणे करेगा। मालवणमधल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्तुतीसुमना। सिंधुदुर्गातील युती तुटल्यानंतर शिंदेंची मालवणमध्ये पहिलीच प्रचार सभा। सभेआधी शिंदेंनी नारायण राणेंच्या निवासस्थानी जात भेट घेतली। महायुतीमधील संघर्ष वाढल्यानं शिंदे राणेंच्या भेटीला महत्त्व। बळीचा बकरा बनायला मी दूधखुळा नाही, पण तुम्हाला हिंदुत्वाचं प्रेम आलं की कुणी करायला लावलंय। निलेश राणे यांचा नितेश राणे यांना टोला। तर राणे कुटुंबाचं रक्त भगवं, हिंदुत्व शिकवू नका। नितेश राणे यांचं भावाला प्रत्युत्तर। चव्हाण प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून हे प्रकार सुरू झाले। रवींद्र चव्हाण वातावरण बिघडवण्यासाठी सिंधुदुर्गात येतात। चव्हाणांना विकासाशी काही देणं घेणं नाही। निलेश राणे यांचा हल्लाबोल। तर निलेश राणे यांच्या टीकेवरती उद्या बोलणार चव्हाणांची प्रतिक्रिया। चुकीचे गौप्यस्फोट करून महायुतीमध्ये तणाव निर्माण करू नका। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आमदार निलेश राणे यांना सल्ला। निलेश राणेंना सेनेतून विधानसभा लढवण्यास आम्हीच सांगितलं, बावनकुळेंचं हे भाष्य। लोकसभेसाठी चव्हाणांनी चाचपणी केली होती, पक्षाने सांगितलं म्हणून नारायण राणे लढले आणि जिंकूनही आले। कर्तृत्वामुळे नारायण राणे यांना पद मिळत गेलं। राणे साहेब कुणामुळे मोठे झाले हे वक्तव्य अजिबात मान्य करणार नाही। राणेंना भाजपने मानसन्मान दिला। या नितेश राणे यांच्या वक्तव्यावरती निलेश राणे यांची प्रतिक्रिया। नारायण राणे यांच्या पावलावरती पाऊल ठेवून निलेश राणे हे संघर्ष करतायत। संघर्षाच्या बाजूने कोकणातील जनता उभी। रवींद्र दंगेकर यांच्याकडून ट्विट करत निलेश राणे यांचं कौतुक। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे बंधू यांची दबंगगिरी सुरू। ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांची टीका। राणे बंधू यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासाला काळिमा फासली। दोन भावांच्या शिरजोरीमुळे सत्याचा वाली नाही, राऊतांचं वक्तव्य। वैभव नाईक यांना घरातील लोकच प्रचाराला येऊ नको असं म्हणतात। शिंदेंच्या प्रचार सभेवरून वैभव नाईक यांनी केलेल्या टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर। शिंदे सिंधुदुर्गात प्रचार सभेसाठी येतात की लक्ष्मी दर्शनासाठी येतात ते आज समजेल, नाईकांनी केलेली टीका। किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांची करण्यात आली नक्कल। प्रचार सभेतील शिंदेंच्या फोनाफोनीवरून पेडणेकरांसह अंधारेंचा शिंदेंना फोन। इतरांसारखं मी थेट रेल्वे मंत्री वैष्णव यांना फोन करणार नाही। नाव न घेता रवींद्र चव्हाणांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला। 2 ते 3 महिन्यांमध्ये बैठक घेऊन रेल्वेचे प्रश्न मार्गी लावण्याचं चव्हाणांचं आश्वासन। रवींद्र चव्हाण यांच्यावर मी योग्य वेळी बोलेन। शिवसेना भाजपची युती काल परवा झालेली नाही। रवींद्र चव्हाण यांच्या युतीवरील विधानावरून शिंदेंचीही प्रतिक्रिया। राज्यात खरी लढत महायुतीमध्ये। महाराष्ट्रात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे होणार। नगरसेवक देखील भाजपचेच निवडून येणार, मंत्री जयकुमार रावल यांचा दावा। लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केली। ज्यांनी काहीही केलं नाही ते देखील योजना आणल्याचं म्हणतात। वर्ध्यातील सभेतून शिंदे सेनेच्या मनीषा कायंदे यांचं वक्तव्य। मीरा भाईंदर पालिकेवरती भगवा झेंडा फडकवायची बाळासाहेबांची इच्छा जी आहे ती अपूर्णच राहिली, मात्र आम्ही ती पूर्ण करू। प्रताप सरनाईक यांच्याकडून हा विश्वास व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीसांची आज बीड, पैठण, आळंदीमध्ये प्रचार सभा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पैठण आणि कन्नडमध्ये प्रचार सभा पडणार पार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची म्हसवड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ सभा। तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण रत्नागिरीमध्ये घेणार जाहीर सभा। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद। भांडूप या ठिकाणच्या निवासस्थानी राऊत पत्रकार परिषद घेणार। पालिका निवडणुकीसंदर्भात काय बोलतात याकडे लक्ष। दिल्लीमध्ये आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस। एसआयआरसह इतर मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी सकाळी 10:30 वाजता अधिवेशनापूर्वी देशाला करणार संबोधित। नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस। 2 तारखेला मतदान प्रक्रिया तर 3 तारखेला निकाल होणार जाहीर। इंदापूरमध्ये एक जण 19 वर्ष मंत्री होते तेव्हा काय केलं? जॅकेट घालून स्टाईल मारणं एवढंच मंत्र्यानं केलं का? प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हर्षवर्धन पाटलांवर टीका।
येणाऱ्या काळात काँग्रेस देशातून हद्दपार होणार, काँग्रेस डुबती जहाज आहे. वाशिममधील प्रचार सभेतून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. जामनेरमध्ये विरोधातील 17 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार. मंत्री गिरीश महाजन यांना विश्वास, विरोधकांचं डिपॉझिट जप्त करा, महाजनांचं मतदारांना आवाहन. गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षवाढीसाठी मेहनत घेतली. गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसेंमुळे आज भाजप पक्ष मोठा झाला. मंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. निधीला काट मारायला तुझ्या बापाच्या घरचा आहे का? ओमराजे निंबाळकरांनी भरसभेमध्ये अजित पवार यांचा काढला बाप. प्रचार सभेमध्ये मतदारांना निधीबाबत इशारा देताना दादांनी केलेल्या वक्तव्याचा ओमराजेंनी घेतला समाचार. रील स्टार लोकप्रतिनिधी विसरतात की आपण लोकप्रतिनिधी सुद्धा आहोत. आमदार राणा पाटलांकडून खासदार ओमराजेंचा रील स्टार बाळ असा उल्लेख. फक्त टीका करणं लोकप्रतिनिधीचं काम नाही. राणा पाटलांचा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा. तिजोरी जनतेची माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्र्यांकडे, तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असं उघात बोललो. चौफे टीकेनंतर अजित पवार यांची सारवासारव. प्रभादेवीमध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये राडा. इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शेडवरून वाद, तर शाखेसमोर शेड बांधण्यास स्थानिकांचा विरोध. विरोधानंतर सरवणकरांचा घटनास्थळावरून मात्र काढता पाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छुक उमेदवारानं वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला. शेड न बांधण्याची विनंती केल्यानंतर मी काम थांबवायला सांगितलं. समाधान सरवणकर यांची प्रतिक्रिया. दम होता तर पळकुटेपणा का केला? महेश सावंत यांची सरवणकरांवर टीका. कराडला निवडणुकीमध्ये मोठी दहशत आहे. मुख्यमंत्री येऊन सगळ्यांना दम देणार, तरी देखील आम्ही तुमच्यासोबत आहोत असं लोक सांगतात. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. काँग्रेसच्या बाजूने कराडमध्ये वातावरण आहे असा देखील विश्वास व्यक्त. दिवसा भाजपचा प्रचार आणि आतून युवा स्वाभिमानचा प्रचार. बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर टीका. तर भाजपची कार्यकर्ता म्हणून भाजपचाच प्रचार करतो. कडूंची मानसिकता ठीक नाही. बच्चू कडू यांना ट्रीटमेंटची गरज. नवनीत राणा यांचा सल्ला. शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयामध्ये एलसीबी निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी. कार्यालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी करण्यात आली. कारवाईनंतर शहाजीबापू यांना अश्रू अनावर. आमदारकीला मला पाडलं हे भाजपच्या जयकुमार गोरेंनी कबूल केलं. पालकमंत्र्यांनी पूर्ण जिल्ह्याची वाट लावली. शहाजीबापू पाटलांचा मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती हा आरोप. तुला तिकीट देतो असं सांगून काही जण नजर चुकवायला लागले. खोटं बोलणारे बरेच लोक. मात्र निलेश राणे तुलाच तिकीट देणार असं बोलणारे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे. निलेश राणे यांचं हे वक्तव्य. इस्लामपूरला ईश्वरपूर करा अशी मागणी सातत्यानं केली जात होती. आम्ही तुम्हाला ईश्वरपूर हे नाव दिलं, आता तुमची द्यायची वेळ. मुख्यमंत्री फडणवीस यांचं मतदारांना हे आवाहन. मुख्यमंत्र्यांचा उद्देश तुमचे प्रश्न सोडवण्याचा नाही तर माझा पराभव करण्याचा. हात जोडणाऱ्यांनी 9 वर्ष काय केलं? ईश्वरपूरमधल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. नरेंद्र भोंडेकर यांचं काँग्रेसबद्दल प्रेम वाढलंय. त्यांनी काँग्रेसमध्ये जावं. नगर परिषदेतील भ्रष्टाचार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं दाखवतो. भोंडेकरांनी हिंदुत्व सोडलंय. शिंदेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या आरोपांना भाजपचे आमदार परिणय फुके यांचं प्रत्युत्तर. राज्यातील 20 नगर परिषदांमधील निवडणुका यापुढे ढकलल्या. न्यायालयाने याचिका प्रलंबित, त्यामुळे निर्णय. बारामती, फलटण, महाबळेश्वरसह 17 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे. अंबरनाथ या ठिकाणच्या नगरपालिका निवडणुकीसंदर्भात संभ्रम दूर. अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक 20 डिसेंबरला होणार, तर 21 तारखेला मतमोजणी. सुधारित वेळापत्रकानुसार निवडणुका आता होणार. नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक ही पुढे ढकलली. भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील प्रत्येकी एका जागेवरची निवडणूक पुढे ढकलली. जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्योत्सना विस्पुतेंचा अर्ज नामंजूर. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधना महाजन यांची बिनविरोध निवड, तर ज्योत्सना विस्पुते यांच्याकडून उच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल. याचिका दाखल असल्यानं बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवरती. 20 डिसेंबरला बारामती नगरपालिकेच्या सर्व जागांवर मतदान. अहिल्यानगर या ठिकाणच्या 12 पैकी 4 नगर परिषद निवडणुका या पुढे ढकलल्या. कोपरगाव, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि पाथर्डीमधील निवडणुका पुढे. नगरसेवक पदाच्या 7 उमेदवारांबाबत कोर्टात अपील असल्यानं निर्णय.
कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील 6 प्रभागांमध्ये निवडणूक स्थगित। या प्रभागांमधील निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात उमेदवारांची कोर्टामध्ये थेट धाव। कोर्टातील निकाल न आल्यानं राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणूक स्थगित आणि या जागांवरती 20 डिसेंबरला मतदान। जालन्यातील भोकरदन नगरपालिकेच्या 2 प्रभागांची निवडणूक स्थगित। 2 प्रभागांची निवडणूक 20 डिसेंबरला, 21 डिसेंबरला मतमोजणी। 2 प्रभागातील निवडणूक प्रक्रियेविरोधात कोर्टात याचिका। मिरच्या परळीमधील नगरसेवक पदाच्या 5 जागांच्या निवडणुका लांबणीवरती। आक्षेप नोंदवल्यानंतर 3 प्रभागातील निवडणुका 20 डिसेंबर रोजी होणार। यवतमाळ पालिकेची निवडणूक 2 डिसेंबरलाच व्हायला हवी। उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। निवडणूक प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांची चूक, उमेदवारांची आक्रमक भूमिका। डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने। रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमावेळी गोंधळ, दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शन। भाजपमधून नुकतेच शिंदेंच्या सेनेमध्ये गेलेले विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांचे बॅनर झाकल्यानं कार्यकर्ते आक्रमक। नंदुरबारमधल्या 4 नगर परिषद पालिकेमध्ये टपाली मतदान। जिल्हाभरातील एकूण 733 टपाली मतदार आपला मतदानाचा हक्क हे बजावतायत। गोंदियामधल्या तिरोडा नगर परिषदेमध्ये प्रचाराची रणधुमाळीशी गेला। आमदार विजय रहांगडाले यांची रॅली। घर-घर संपर्क मोहिमेमध्ये आमदारांचा सहभाग। प्रभागामध्ये फिरून मतदारांसोबत साधला संवाद। कोल्हापूर या ठिकाणी जयसिंगपूरमध्ये गाडीमध्ये 2 लाखांची रोकड सापडली, तर सर्जेराव पवार यांच्या गाडीतून निवडणूक आयोगानं 2 लाख रुपये जप्त केले। सर्जेराव पवार प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार अशोक पवार यांचे भाऊ। डोंबिवलीमध्ये भाजपचा मनसेला धक्का। डोंबिवली मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नीसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। केडीएमसीमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या युतीच्या चर्चेआधीच मनसे जिल्हाध्यक्षांचं पक्षांतर। भोरमधील भाजपचे पदाधिकारी यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न। अनेक महत्त्वाचे पदाधिकारी यांनी भाजपला दिली सोडचिठ्ठी। तर पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही एनसीपी एकत्र आल्यास राजीनामा देणार। TV9 मराठीसोबत बोलताना प्रशांत जगताप यांना अश्रू अनावर। सामान्य कार्यकर्त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी झालेली पाहणार नाही। शहराध्यक्ष आणि सदस्यपदाचा राजीनामा देणार असंही केलं स्पष्ट।